देखील नाही आहे तुमच्यामध्ये की मी वचन सांगावं, परंतु परमेश्वराने ही मला संधी दिली, त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. चला आपण डोळे बंद करू, एक छोटीशी प्रार्थना करूया वचनासाठी, की प्रभूने जे काही वचन माझ्या मनामध्ये टाकलं आहे ते प्रत्येकाच्या मनामध्ये देखील त्याच प्रकारे टाकावं, समजण्याची बुद्धी द्यावी आणि प्रत्येकाला ते समजावं, म्हणून आपण प्रार्थना करूया छोटीशी. हालेलुया. धन्यवाद करतो परमेश्वर बाप्पा, आजची सर्व भक्ती आराधना तू आशीर्वादित केली म्हणून आम्ही तुला धन्यवाद करतो प्रभू. आजचं वचन परमेश्वर बाप्पा मी पूर्णपणे तुझ्या हाती देतो राजा. व माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा तुझ्या आत्म्याकडून असू दे परमेश्वर बाप्पा. आणि आजचं वचन हा प्रत्येकासाठी प्रभू त्या सुपीक जमिनीवर पडल्यासारखं असू दे परमेश्वर बाप्पा, की जे अधिक पट 100 पट असं फळ आणेल परमेश्वर बाप्पा. असं ते वचन होऊ दे परमेश्वर बाप्पा. तुला धन्यवाद करतो आणि तुझाच गौरव करतो प्रभू. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक राजा. आमेन आमेन. हालेलुया हालेलुया. किती लोक तयार आहेत वचन ऐकण्यासाठी? माझ्याकडून जर काही चूक झाल्या तर मला माफ करा, कारण ताईने जेव्हा मला सांगितलं की तू वचन सांगशील का, मी पण माझी देखील तयारी नव्हती ॲक्च्युली. मी माझ्या कामामध्ये होतो, पण ताई म्हणे की मला काम राहील म्हणून मी घरी येईल लवकर, कारण तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की पास्टरांच्या भावाची तब्येत सिरियस आहेत ते, आणि काही दिवसांपासून जॉयसीची देखील तब्येत खराब होती, तर त्यांना त्यामुळे जायचं आहे. म्हणून आपण आज ही संधी देवाने मला दिली आहे. मी माझा प्रयत्न करेल लवकरात लवकर संदेश संपवण्याचा. जसं मला देव चालवेल त्याप्रमाणे आपण जाऊया. हालेलुया. मग जसं मला ताईने म्हटलं की तुम्हाला वचन सांगायचं आहे, आता मी एवढ्या पटकन कोणतं वचन सांगू, मी मनातल्या मनात असं देवाला विचारायला लागलो की देवा मी काय सांगू, असा कोणता शब्द आहे, अशी कोणती गोष्ट आहे की जी मला सांगता येईल, जी गरजेची देखील आहे तुझ्या ख्रिस्ती लोकांसाठी आणि जी महत्त्वाची आहे. आणि आज लोक जे आहेत, जे परमेश्वरावरती विश्वास ठेवतात, जे देवामध्ये आहेत, आज ते देखील ती गोष्ट विसरत चालले आहेत, अशी ही गोष्ट आहे असं मनामध्ये आलं माझ्या. तर ती आजचा विषय, मग मला एक शब्द आला की परमेश्वर आपल्यासोबत आहे. हालेलुया. कोण आहे आपल्याबरोबर? परमेश्वर आपल्यासोबत आहे. तर परमेश्वर कशा प्रकारे आपल्यासोबत आहे, तो काय काय कार्य करू शकतो, आणि आज परमेश्वर आपल्यासोबत असताना देखील अनेक लोक, अनेक आपले जे विरोधक आहेत किंवा जे विश्वासात आहेत ते देखील लोक कशा प्रकारे आपल्याला दबाव आणतात, कशा प्रकारे आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतात की आपण हे विसरून जावं की परमेश्वर आपल्याबरोबर आहे. तर ते आपण 3 उदाहरणं किंवा 3 ज्या स्टोरी आहेत बायबलमध्ये परमेश्वराने दिलेल्या आहेत त्याद्वारे आपण बघूया. प्रथम आहे गणना 13. गणना याचा 13वा अध्याय. मी वाचेल. ओके. गणना 13. 12 हेरांची कनान देशास रवानगी. ओके सर. तर ही गोष्ट आहे तेव्हाची की जेव्हा परमेश्वराने इस्रायली लोकांना शपथ वाहिली होती की मी तुम्हाला अशा प्रदेशात नेईल की जेथे दुधा आणि मधाचे प्रवाह वाहतील. हालेलुया. खूप सुंदर अशी जागा राहील. तो देश कनान देश म्हणून तिथे उल्लेख झालेला आहे. आणि आता ही ती वेळ आहे की जेव्हा परमेश्वर आपल्या निवडलेल्या लोकांना कनान देशामध्ये पाठवत आहे. हालेलुया. पण त्यापूर्वी परमेश्वर मोशेला सांगतो की तू कनान देशामध्ये तुम्हाला पाठवण्याची इच्छा आहे, पण त्यापूर्वी काही पुरुष तू निवड की जे कनान देशामध्ये आधी सुरुवातीला जातील आणि तिथली स्थिती बघतील की कनान देशामध्ये कशी स्थिती आहे सध्याची. हालेलुया. मी हळूहळू जाईल की आपल्याला समजेल प्रत्येक शब्द. तर तिथली ही गोष्ट आहे त्यावेळेसची की गणना 13. परमेश्वर मोशेला म्हणाला, मी इस्रायल लोकांना कनान देश देत आहे, तो हेरण्यासाठी माणसे पाठीव, त्याच्या वाडवडिलांच्या प्रत्येक वंशातला एक पुरुष पाठीव, प्रत्येक जण त्यांच्यातला सरदार असावा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने पारान रानातून त्यांना पाठवले. ते सगळे पुरुष इस्रायल लोकांचे प्रमुख होते. हालेलुया. तर परमेश्वराने मोशेला अशी आज्ञा केली
की प्रत्येक जो प्रथम पुरुष किंवा सरदार असा राहील त्यांना तू निवड आणि त्यांना कनान देशामध्ये तिथली स्थिती, त्या देशातली स्थिती बघण्यासाठी पाठवतो. आणि त्याप्रमाणे जसं परमेश्वराने आज्ञा केली, मोशेने देखील काही पुरुष निवडले आणि तो आता त्यांना पाठवत आहे. हालेलुया. आता 17व्या याच्यामध्ये बघूया आपण 13 आणि 17 वचन. मोशेने त्यांना कनान देश हेरावायला पाठवताना सांगितले की येथून नेगेब प्रांतावरून डोंगराळ प्रदेशात जा आणि देश कसा आहे, देशातील रहिवासी सबळ आहेत की दुर्बळ आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ आहेत, ते राहतात तो देश चांगला आहे की वाईट आहे, आणि त्यांच्या वस्तीची नगरे छावणी वजा आहेत की तटबंदीची आहेत, तसेच तेथील जमीन सुपीक आहे की नापीक आहे, त्यात झाडे झुडपे आहेत की नाहीत, हे पाहून या, हिम्मत धरा व त्या देशातील काही फळे घेऊन या, ते दिवस द्राक्षांच्या पहिल्या बहारीचे आहेत. हालेलुया. मोशेने त्यांना काही आज्ञा दिल्या की तुम्ही जर तिथे गेल्या तर तिथली स्थिती बघा, तिथले प्रत्येक पर्वत बघा, तिथले झाडे बघा कशा प्रकारचे आहेत, काय ते परमेश्वराने आपल्याला जशी आज्ञा दिली त्या प्रकारे सर्व काही आहेत का तिथे गोष्टी. तर या सर्व गोष्टी सांगून मोशेने त्या लोकांना त्या कनान देशामध्ये पाठवले. मग पुढे बघूया आपण 25व्या वचनापासून. देश हेरून ते 40 दिवसांनी परत आले. मग ते जे निवडलेले लोक होते ते 40 दिवसपर्यंत पूर्ण कनान जो देश आहे त्यांनी सर्वत्र बघितला आणि त्यानंतर ते परत आले आणि त्यांनी काय बातमी दिली मोशेला ते आपण बघूया. 25 पासून पुढं. देश हेरून ते 40 दिवसांनी परत आले. ते हेर पारान रानातील कादेश येथे मोशे, अहरोन व इस्रायलाची सर्व मंडळी ह्यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना व सर्व मंडळीला सर्व हकीकत सांगितली आणि त्या देशांची फळे दाखवली. ते मोशेला म्हणाले की ज्या देशात तू आम्हाला पाठवले त्या देशात आम्ही गेलो, त्यात खरोखरच दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत, तिथली ही फळे पहा. हालेलुया. परमेश्वराने त्यांना काय एक वचन दिलं होतं, एक शपथ दिली होती की तेथे काय वाहतील, दुधामधाचे प्रवाह वाहतील. आणि काय त्यांना निदर्शन असले, काय बघण्यास आले की हो खरंच त्या ठिकाणी काय आहेत, दुधामधाचे प्रवाह आहेत. आणि तिथले ते फळं ते घेऊन आले होते आणि ते त्याला मोशेला दाखवत आहेत. 28 पासन. ते देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत. हालेलुया. फळं तर बघितले त्यांनी की अरे वा, फळं खूप चांगले आहेत, प्रवाह तर दुधामधाचे आहेत, परंतु त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत. परंतु काय पाहिलं त्यांनी आणखी एक गोष्ट की त्या देशामध्ये राहणारे जे लोक आहेत ते खूप कसे आहेत, बलवान आहेत. आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत. तिथले नगर जे आहेत ती तटबंदी म्हणजे चौकोन त्यांना असा घेरा आहे आणि ती कशी आहेत, उंच आहेत, मोठी आहेत. तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले. नेगेब प्रांतात अमालेकी राहतात. डोंगराळ प्रदेशात हित्ती, यबुसी आणि अमोरी हे राहतात. आणि समुद्र किनाऱ्यावर व यार्देन तीरी कनानी लोकांची वस्ती आहे. हालेलुया. इथे काय आहे, एक चांगली बातमी ते घेऊन आले आणि एक वाईट बातमी देखील ते घेऊन आले. हालेलुया. चांगली बातमी ही होती की त्या ठिकाणी दुधामधाचे प्रवाह वाहतात, परंतु वाईट बातमी अशी ते घेऊन आले की तिथले लोक काय आहेत, खूप बलवान आहेत, तिथले तटबंदी खूप उंच आहेत. मग आपण आता कसं करणार पुढे. हालेलुया. 30 पासून आपण बघूया पुढे. तेव्हा मोशेच्या समोर लोकांना शांत करून कालेब म्हणाला, आपण त्या देशावर आत्ताच्या आत्ता हिम्मत धरून चढाई करून जाऊ आणि तो घेऊ, कारण तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत. हालेलुया. या ठिकाणी एक जो कालेब नावाचा व्यक्ती होता त्या लोकांपैकी तो काय म्हणत आहे की आपण हा देश चढाई करण्यास कसे आहोत, जिंकण्यास पूर्णपणे समर्थ आहोत. हालेलुया. हा कोण होता कालेब. एक प्रकारे आजचा समजूया की तो एक विश्वासू व्यक्ती होता त्या लोकांपैकी. दुसऱ्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा त्यांचा नजरिया किंवा त्यांच्या दृष्टीस काय पडलं, तिथले लोक बलवान आहेत, खूप दिप्पड आहेत. आणि एक हा जो आहे कालेब, जो देवावरती विश्वास ठेवणार होता, त्याला काय दिसलं तिथे की असू द्या बलवान, काही पण असू द्या, कदाचित आपली ताकद नसेल, परंतु तू काय म्हणतोय की आपण हे जिंकण्यासाठी काय आहोत, पूर्णपणे समर्थ आहोत. हालेलुया. हे दोन लोक आपण इथे बघत आहोत. 31 पासनं. पण जे पुरुष त्याच्याबरोबर गेले होते ते म्हणाले,
त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपल्याहून बलाढ्य आहेत. हालेलुया. इथे आपण एक गोष्ट बघत आहोत की शैतान काम कसा करतो आजच्या लोकांच्या जीवनामध्ये. हालेलुया. एक वेळेस आज एक विश्वासू म्हणते की एखादी गोष्ट आहे की ज्यावरती मी समर्थ आहे ते जिंकण्यासाठी, कारण की परमेश्वर माझ्याबरोबर आहे, मी ती करू शकतो. परंतु शैतान कशा प्रकारे काम करतो? शैतान अशा प्रकारे काम करतो की तो काय म्हणतोय एका व्यक्तीद्वारे की आपण जे पुरुष त्यांच्याबरोबर गेले ते म्हणाले त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही. काय करतोय? विश्वासाला खचत आहे त्या माणसाच्या, की जो विश्वास करत आहे की आपण समर्थ आहोत, त्याच्या विरुद्ध तो काय म्हणतोय की आपण समर्थ नाहीये म्हणून. आणि प्रथम मला हे सांगू द्या, जरी हे विश्वासू आहेत, विश्वासू नाही आहेत काही लोक त्यामधले, परंतु हे सर्वप्रथम कोण लोक आहेत? हे जे इस्रायली लोक आहेत, हे परमेश्वराने निवडलेले लोक आहेत प्रियांनो. हालेलुया. हे जे लोक आहेत की जे मिसर देशाच्या गुलामगिरीमध्ये होते आणि परमेश्वराने अद्भुत चिन्ह चमत्कार करून त्यांना बाहेर आणले, तरी देखील त्यातले विश्वासूच लोक काय म्हणत आहे की आम्ही समर्थ नाहीये. परमेश्वराने लाल समुद्र दुभागला त्यांच्या समोर, फारोची एवढी मोठी सैन्य, सगळे काही त्यांनी डुबवले त्याच्यामध्ये, अनेक चिन्ह चमत्कार, रात्री त्यांना अग्निस्तंभ, सकाळी मेघस्तंभ, अशा भरपूर गोष्टी परमेश्वराने स्वर्गातील अन्न त्यांना खाण्यास दिले. परंतु ते आज काय म्हणत आहे की आम्ही समर्थ नाहीये. हालेलुया. आणि एक त्यातला काय म्हणते की आपण समर्थ आहोत म्हणून. हालेलुया. 32 पासून पुढे बघूया. त्याचप्रमाणे जो देश हेरून ते आले होते त्याविषयी इस्रायल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली. ते म्हणाले, जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो तो तेथील रहिवाशांना ग्रासून टाकणार आहे. तेथे आम्ही पाहिलेले सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत. तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. त्यांच्या पुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो. हालेलुया. काय म्हणतायत ते? आणखी ते पुढे जाऊन काय म्हणतायत की तिथले जे रहिवासी इतके बलाढ्य आहेत की त्यांच्या पुढे आम्ही एका टोळासारखे, टोळ म्हणजे ते छोटे छोटे किडे समजूया आपण, ते किड्यांसारखे आम्ही त्यांच्या समोर आहोत. इतके ते अविश्वासू झालेले आहेत या ठिकाणी. हालेलुया. ते स्वतःला कुठल्याही प्रकारे ते कोणत्या दृष्टीने विचार करत आहेत? शारीरिक दृष्टीने बघत आहेत की आम्ही तर बलाढ्य नाहीये, आम्ही कमजोर आहोत. हालेलुया. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, आज देखील आजची हीच परिस्थिती आहे की कदाचित विश्वासू लोकांपैकी तुम्हाला विश्वास तुमचा खचवण्यासाठी तुम्हाला मनात जर वाटत असेल की मी परमेश्वरासाठी ही गोष्ट करावी, मी या गोष्टीसाठी समर्थ आहे, मी हे करू शकतो, परंतु शैतान तुमच्या मनामध्ये असा प्रयत्न करेल, मनामध्ये असं घालवण्याचा प्रयत्न करेल आणि तो तुम्हाला सतत सांगण्याचा प्रयत्न करेल की तू समर्थ नाही ही गोष्ट करण्यासाठी, तू कमजोर आहे, तू बघ स्वतःला, तू किती छोटा आहे आणखी. हालेलुया. कदाचित तू वयाने थकला आहे आता, तू कदाचित ही गोष्ट करू शकत नाही. हे आजची स्थिती आहे. आणि त्यावेळेस देखील शैतान आपल्या मनामध्ये हीच गोष्ट टाकतो. जेव्हा परमेश्वर म्हणण्याचा प्रयत्न करतो की तू सर्व काही करण्यास समर्थ आहे, परंतु शैतान बाजूला म्हणतो नाही नाही नाही, तू करू शकत नाही. हालेलुया. परंतु पुढे बघूया आपण काय स्थिती आहे. 14व्या अध्यायापासून. तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले. हालेलुया. जरी एक विश्वासू तिथे होता, तो म्हणतोय आम्ही समर्थ आहोत, परंतु लोकांनी कोणाचं ऐकलं? जे अविश्वास करत होते, जे म्हणाले की आम्ही लढू शकत नाही, आम्ही समर्थ नाही. मग त्याच्यामुळे काय झाले? रात्रभर रडत बसले सगळे, सर्व काही विसरले, सर्वजण विसरले की देव आमच्या बरोबर आहे, परमेश्वर आमच्या बरोबर आहे. नाही, कोणाच्याच लक्षात नाही राहिलं. तिथे सगळे रडत बसले रात्रभर तिथे. सर्व इस्रायल लोक मोशे आणि अहरोन यांच्या विरुद्ध कुरकुर करू लागले. सर्व मंडळी त्यांना म्हणाली, आम्ही मिसर देशात मेलो असतो तर बरे झाले असते, किंवा ह्याच रानात मेलो असतो तरी बरे झाले असते. हालेलुया. स्थिती अशी झाली की ते त्यांच्या जुन्या आयुष्याला आठवू लागले की माझ्या जुन्या आयुष्यामध्ये मी बरा होतो, तिथे मी मेलो असतो तरी ठीक होतो, परंतु इथे मला का आणलं? हालेलुया. आज कदाचित कित्येक लोकांना विश्वासामध्ये आल्यानंतर पण हा प्रश्न पडतो की मी परेशानीमध्ये काय आहे, मी का तकलीफमध्ये आहे. हालेलुया. शैतानाचा हाच प्रयत्न आहे की आपण त्या समर्थ असणाऱ्या व्यक्तीमध्ये आपण येऊ नये म्हणून. हालेलुया.
त्याचा प्रयत्न आहे की आपण त्या जुन्या आयुष्यामध्येच परत जाण्याचा प्रयत्न करावा. त्याचा हाच प्रयत्न असतो की कसं मी याला ओढू आणि कसं त्याला जुन्या आयुष्यामध्ये जिथे तो मरत होता तशा आयुष्यामध्ये याला वापस कसं नेऊ. आणि इथे देखील तेच त्यांच्या मनावरती हीच गोष्ट बिंबवल्या गेली शैतानाकडून की तुम्ही समर्थ नाहीये. आणि ते कुरकुर करू लागले मोशे आणि अहरोन समोर की तू आम्हाला इथे मरण्यासाठी कशाला आणलं, आम्ही बरं होतो आमच्या जुन्या आयुष्यामध्येच. हालेलुया. 4 वचनापासून आपण बघूया. ते आपसात म्हणाले, आपण कोणाला तरी पुढारी करून मिसर देशाला परत जाऊया. तेव्हा मोशे व अहरोन तेथे जमलेल्या इस्रायलच्या सर्व मंडळी समोर पालथे पडले आणि देश हेरून आलेल्यांपैकी नूनाचा मुलगा यहोशुवा यफुन्नेचा मुलगा कालेब यांनी आपले कपडे फाडले आणि ते इस्रायलांच्या लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाले, चहूकडे फिरून आम्ही जो देश हेरून आलो तो अतिशय उत्तम आहे. हालेलुया. इथे पुन्हा एकदा जरी वरती ते रडत आहेत, अविश्वासाने घेरलेले आहेत, परंतु यहोशुवा काय म्हणत आहे तिथे परत की जो देश आम्ही बघून आलो आहे तो उत्तम आहे. म्हणजे त्याचा दृष्टिकोन आणखी देखील बदललेला नाही लोकांच्या म्हणण्याने. हालेलुया. तो आणखी देखील खंबीर आहे की नाही, तुम्ही जरी म्हणताय ते बलाढ्य आहे, आम्ही तो देश काबीज करू शकत नाही, आम्ही असं आम्ही तसं, परंतु त्याचं लक्ष कुठे आहे की तो देश देवाने जो दिलेला आहे तो उत्तम आहे. हालेलुया. आणि त्याच्या पुढचं वचन किंवा शब्द जो बोलतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे की त्याचा विश्वास किती बळकट होता. 8वं वचन बघूया आपण. परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामदाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हाला नेईल आणि तो देश आम्हाला देईल. हालेलुया. तो काय म्हणतोय, परमेश्वर जर आम्हावर प्रसन्न असला, तो कोणावर स्वतःच्या ताकदीवरती विश्वास नाही ठेवते प्रियांनो की मी ताकदवान आहे त्या लोकांपेक्षा, मी बलाढ्यवान आहे. नाही, तो काय म्हणत आहे, परमेश्वर जर प्रसन्न आहे, हालेलुया, परमेश्वर जर प्रसन्न आहे तर तो देश देण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. हालेलुया. आणि तो देश तो आम्हाला देईल. आणि 9वं वचन, तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे भक्ष्य होतील. हालेलुया. तो काय म्हणतोय, असू द्या ते बलाढ्य, असू द्या काही पण त्यांच्यामध्ये ताकद, पण तो काय म्हणतोय, ते बलाढ्य लोक आमचे काय होतील, भक्ष्य होतील. कोणाचे? आमचे. त्यांचा आधार तुटला आहे. हालेलुया. हा कोणावरती विश्वास ठेवता, याचा आधार कोण यांनी लावलेला आहे, याचा आधार तो परमेश्वराला समजत आहे. हालेलुया. ना स्वतःच्या ताकदीला, ना स्वतःच्या शब्दाला, किंवा कोणत्याही व्यक्ती इथे बोलत आहेत त्यांच्या कोणाच्या अविश्वासाला तो जुमानत नाही. तर तो काय म्हणतोय, त्यांचा आधार तुटलेला आहे त्या लोकांचा. पण हालेलुया, 9व्या वचनामध्ये, पण मी 9वं वचन परत वाचेल, तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे भक्ष्य होतील. त्यांचा आधार तुटला आहे, पण आमच्या बरोबर परमेश्वर आहे. हालेलुया. कोणी म्हणेल काय, आमच्या बरोबर परमेश्वर आहे. हालेलुया. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे प्रियांनो आजच्या स्थितीमध्ये देखील, की आमच्या बरोबर कोण असला पाहिजे, परमेश्वर असला पाहिजे. जर परमेश्वर आपल्या बरोबर आहे तर स्थिती कोणतीही बलाढ्य व्यक्ती जरी तुमच्या बरोबर असेल आणि तो तुम्हाला खचवण्याचा प्रयत्न करत असेल, कुठल्याही स्थितीमध्ये, तुमच्या कामावरती असेल, जर विश्वासात आलेल्या व्यक्ती देखील जर तुम्हाला आज खचवण्याचा प्रयत्न करत असेल की तू ही गोष्ट करू शकत नाही, तू रोग्यांना बरं करू शकत नाही, तू दृष्टांत बघू शकत नाही, हालेलुया, तू आराधना करू शकत नाही, तू प्रार्थना करू शकत नाही, तू ह्या आजारापासून बरा होऊ शकत नाही, हालेलुया, त्यांना काय म्हणायचं आहे आपल्याला, एकच शब्द आज परमेश्वर तुम्हाला देत आहे की माझ्याबरोबर परमेश्वर आहे. हालेलुया. माझ्याबरोबर परमेश्वर आहे. पुढे तो काय म्हणतो, त्यांची भीती बाळगू नका. आपल्याला कोणाचीच भीती बाळगण्याची आज गरज नाहीये. हालेलुया. शैतान आपल्याला नेहमी प्रयत्न करत राहतो की भीती बाळगण्याचा, अंधाराची भीती, याची भीती, त्याची भीती. हालेलुया. उद्या माझ्याकडे पैसे नाही राहणार तर त्याची भीती. परंतु तुम्हाला सांगू द्या की येशू ख्रिस्त किंवा परमेश्वर जेव्हा केव्हा मनुष्याला दर्शन देतो किंवा शब्द देतो तर तो प्रथम हेच म्हणलेला आहे की माझ्या बाळा, माझ्या मुली, भिवू नकोस. हालेलुया. कारण की मी तुझं बरोबर आहे. हालेलुया. ही सर्वात मोठी आज गरजेची गोष्ट आहे आज विश्वासणाऱ्यांसाठी देखील. कदाचित अनेक लोक आज खूप वर्षापासून विश्वासात असतील आणि ते देखील
बॅकस्लाईड होतात ह्या गोष्टीमुळे. त्यांना कदाचित वाटतं की माझ्यासोबत ही गोष्ट घडत नाहीये, कदाचित माझ्या जीवनातली ही समस्या सुटत नाहीये. ते अविश्वासाने घेरल्या जातात आणि ती ही गोष्ट विसरतात की त्यांच्याबरोबर ते कितीही चुकलेले असो, काही असो, परंतु त्यांच्याबरोबर जो आहे तो सर्वात मोठा आहे आणि तो परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून आपल्याला आज ही स्थिती महत्त्वाची आहे, समजणं महत्त्वाचं आहे की माझ्याबरोबर परमेश्वर आहे. हालेलुया. समोर जर डोंगरा एवढं जरी समस्या असेल, परंतु त्याला सर करण्याची देखील ताकद परमेश्वराने मला दिलेली आहे, कारण की तो माझ्याबरोबर आहे. आणि जर मला सर नाही करतायत तर त्यांनी आणखी एक म्हटलेलं आहे की तुम्ही जर डोंगराला उपटून टाकण्यास अशी आज्ञा करायला आणि समुद्रामध्ये पड म्हटलं तरी देखील तुमच्यासाठी ते होईल. हालेलुया. कारण की मी तुमच्याबरोबर आहे. हालेलुया. तर ही पहिली स्टोरी आहे की ज्यामधनं आपल्याला परमेश्वर शिकवत आहे की मी जर तुमच्या बरोबर आहे तर काहीही करण्यास शक्य आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही प्रियांनो. हालेलुया. दुसरी स्टोरी आपण बघूया. आणखी आपण शिकूया की आपल्याला पूर्णपणे शिकायचं आहे की परमेश्वरावर अवलंबून राहणं, त्याच्यावरती विश्वास कसा करणं आणि तो आम्हा बरोबर आहे हे कसं आपण ओळखणं, हे पूर्णपणे आपण ह्या सर्व स्टोरीमधनं शिकायचे आहे. तर दुसरी स्टोरी आहे शास्ते 6 मधनं. शास्ते याचा 6वा अध्याय. मी वाचेल. गिदोनाला पाचारण. ओके. तर इथे देखील अशी एक स्थिती झालेली आहे की हालेलुया. आधीच्या स्टोरीमध्ये आपण बघितलं की कनानी लोक इस्रायली लोकांना बलाढ्य वाटत होते, परंतु इथे अशी स्थिती झालेली आहे की इस्रायली लोक जे त्याचे निवडलेले लोक आहेत त्यांनी खूप ज्या अशा गोष्टी केल्या जे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा होत्या. आणि त्यामुळे काय झालं, ते लोक सर्व मिद्यानी लोकांच्या हाती पडले. मिद्यानी लोक जे होते तर ते मिद्यानी लोकांनी खूप जुलूम केले इस्रायली लोकांवरती. त्यांचे खूप ते शेतांमध्ये पिकलेले सर्व फळं ते घेऊन जायचे, त्यांना काहीच ठेवायचे नाही, त्यांच्यावर खूप जुलूम वगैरे करायचे. तर आपण तिथली ही गोष्ट आहे शास्ते याचा 6वा अध्याय. इस्रायली लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, तेव्हा परमेश्वराने त्यांना 7 वर्ष मिद्यानाच्या हाती दिले. मिद्यानाचा हात इस्रायलावर प्रबळ झाला. मिद्यानाच्या भीतीने इस्रायल लोकांनी डोंगरातून आपणासाठी विवरे, गुहा व दुर्ग तयार केले. मग असे होई की शेते पेरल्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्याबरोबर चढाई करीत आणि ते त्यांच्यावर हल्ला करीत आणि त्यांच्यासमोर तळ देऊन गज्जांच्या परिसरापर्यंतच्या पिकाचा नाश करीत व इस्रायलात अन्न, शेरडे मेंढरे, गाई बैल, गाढवे वगैरे काही एक उरू देत नसत. कारण ते आपले पशु व डेरे घेऊन चढाई करीत आणि टोळधाडी प्रमाणे उतरत ते व त्यांचे उंट अगणित होते. अशा प्रकारे ते देश उजाड करावयाला येत असत. मिद्यानामुळे इस्रायलांची हलाखीची अवस्था झाली, तेव्हा इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. हालेलुया. काय झालं, 7 वर्ष परमेश्वराने यांच्या चुकांमुळं, ते परमेश्वराला विसरल्यामुळं परमेश्वराने 7 वर्ष त्यांना मिद्यानांच्या हाती दिले. परंतु मिद्यानी लोकांनी त्यांचे शेरे, मेंढरे, गुरे, ढोरे, त्यांचं जे काही होतं ते सर्व काही ते घेऊन गेले. टोळाप्रमाणे ते यायचे, त्यांच्यासोबत लढाई करायचे आणि त्यांचा हात, मिद्यानी लोकांचा हात परमेश्वराने इस्रायलावर प्रबळ केला. हालेलुया. मग एवढं झाल्यानंतर इस्रायली लोकांनी कोणाचा धावा केला? परमेश्वराचा धावा केला. इतके दिवस ते स्वतःच्या ताकदीवरती प्रयत्न करत होते, परंतु त्यांना आठवलं की ते करून काहीही फायदा नाही आहे. आपल्याला फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे परमेश्वराचा धावा करणं. हालेलुया. मग त्याच्यानंतर असं झालं की 11व्या वचनापासून बघूया. मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवाश अबियेजरी याच्या एका एला वृक्षाखाली बसला. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यानापासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची झोडणी करीत होता. एक गिदोन नावाचा व्यक्ती आहे इथे आणि तो एका द्राक्षकुंडात
लपून बसला होता की माझे गहू जे आहेत ते मिद्यानी लोक घेऊन नाही जाऊ म्हणून तो काय करत बसला, एका द्राक्ष कुंडात ते झोडणी करत बसला त्याच्या स्वतःच्या गव्हांची. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हालेलुया. 12 वचन व्यवस्थित आपण सर्वजण ऐकूया की जेव्हा दूत त्याला भेटला तर तो काय म्हणत आहे. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. काय म्हणत आहे, तो भिवून लपून बसलाय तिथे की मिद्यानी लोक कदाचित माझं घेऊन जातील सर्व काही गहू वगैरे जे काही असेल. परंतु परमेश्वर काय म्हणते की परमेश्वर काय आहे, तुझ्या बरोबर तर आहेच, परंतु आणखी एक शब्द काय म्हणत आहे परमेश्वर त्याला की हे बलवान वीरा. हालेलुया. आज देखील परमेश्वर तुम्हाला देखील तेच म्हणते की हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. जर तुम्ही स्वतःला कमजोर समजत असाल पण परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही एक बलवान वीर असे आहात. हालेलुया. तुम्ही कोणीही कमजोर नाही, कुठल्याही स्थितीमध्ये असो. हालेलुया. परंतु परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही बलवान आहात, कारण की जो तुमच्या बरोबर आहे तो सर्व समर्थ देव आहे. हालेलुया. म्हणून तुम्ही देखील ते बलवान वीराप्रमाणे त्याच्या समोर आहात. हालेलुया. 13वे वचन बघूया. गिदोन त्याला म्हणाला, महाराज, परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावे. हालेलुया. त्याने देखील एक व्हॅलिड प्रश्नच केलेला आहे की परमेश्वर माझ्या बरोबर आहे तर मग हे माझ्यासोबत का घडत आहे. आज देखील हा प्रश्न कदाचित कित्येक लोकांना असेल की जर परमेश्वर माझ्या बरोबर, ठीक आहे, परमेश्वर मला बलवान वीर म्हणत आहे, मला तो माझ्या बरोबर आहे, तर मग ही परिस्थिती का आली माझ्यावरती. आज अनेक लोक बघतो मी जे भरपूर आधी विश्वासामध्ये होते, माझे स्वतःचे मित्र असो किंवा रिलेटिव्स असतील, की ते आधी खूप विश्वासामध्ये होते, परंतु काही गोष्टी झाल्या, काही घडल्या आणि ते नंतर विश्वासापासून मागे झाले, नंतर त्यांनी विश्वास नाही केला. हालेलुया. मग गिदोन देखील हाच प्रश्न करत आहे. कदाचित प्रत्येकाला हेच वाटतं ना की मग परमेश्वर माझ्या बरोबर आहे तर माझ्या जीवनामध्ये ही समस्या काय येते आहे, माझ्या जीवनामध्ये त्रास काय आहेत, माझ्यासाठी ह्या गोष्टी का घडत नाहीये, माझी इच्छा का नाही पूर्ण होते जर परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया. तो पुढे काय म्हणतो, परमेश्वराने आम्हाला मिस्रातून बाहेर नाही का आणले असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्याविषयी आमचे वाडवडील आम्हाला सांगत ती कोठे आहेत. परमेश्वराने आता आम्हाला टाकून देऊन मिद्यान्यांच्या हाती दिले आहे. तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलाला मिद्यान्यांच्या हातून सोडव, मी तुला पाठवले आहे ना. तो त्याला म्हणाला, प्रभू, इस्रायलला मी कसा सोडवणार. हालेलुया. तो पण काय बघतोय, स्वतःच्या ताकदीवरती तो भरोसा ठेवतोय की प्रभू, मी एवढूसा, मी छोटा, मी एकटा, मी कसं इस्रायलला सोडवणार. हालेलुया. आपल्याला देखील कदाचित वाटलं असेल की मी कसं करणार, मी एकटा कसं काय करू शकतो. परमेश्वर त्याला म्हणतो, तो 15 वचनामध्ये तो त्याला म्हणाला, प्रभू, इस्रायलाला मी कसा सोडवणार, माझे कुळ मनुष्य वंशात सर्वात दरिद्री आहे. तो काय म्हणतो, मी सर्वात दरिद्री आहे, इथे माझ्याकडे पैसा नाहीये, ना कुठल्या प्रकारची श्रीमंती आहे, मी काहीच नाहीये माझ्याकडे. तसंच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे, मी कनिष्ठ देखील आहे, म्हणजे मला कुठल्याही प्रकारचा दर्जा देखील नाहीये तिथे. आणि मला म्हणत आहे त्या पूर्ण मिद्यानी लोकांना मारून इस्रायलला सोडवण्याचा. हालेलुया. इथे आपल्याला एक सुंदर अशी एक गोष्ट देखील, एक कॅरेक्टर आपल्याला परमेश्वराचं देखील दिसतंय प्रियांनो, की परमेश्वर कधीही सुंदरता किंवा आपली शारीरिक शक्ती किंवा कुठली आपली बुद्धिमत्ता यावरती कधीच तो बघत नाही. हालेलुया. तो कनिष्ठ छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला देखील निवडू शकतो मोठी गोष्ट करण्यासाठी. हालेलुया. जसं दावीदाला परमेश्वराने निवडलं, तो सगळ्यात छोटा होता, लहान होता. हालेलुया. जेव्हा निवड करत होते तर निवडकर्त्याला वाटलं की हा असेल त्याचा भाऊ, हा असेल, हा शरीराने मोठा आहे, परंतु परमेश्वराने सगळ्यात छोट्या व्यक्तीला निवडलं आणि त्याला राजा बनवलं. हालेलुया. ते परमेश्वराची शक्ती आहे, ती परमेश्वराची बुद्धी आहे प्रियांनो. हालेलुया. ज्याला वाटतं की मी स्वतः कनिष्ठ आहे, परमेश्वर तशा व्यक्तीकडून काम अद्भुत असं रीत्या करून घेतो. हालेलुया. तसंच तो देखील काय म्हणते, स्वतःला काय समजते, मी कनिष्ठ आहे. 16व्या वचनामध्ये परमेश्वराचं प्रत्युत्तर, आपण कितीही प्रमाणात म्हणायला प्रयत्न केला, प्रभू मी छोटा आहे, मी असा आहे, मी कमजोर आहे, परंतु परमेश्वराचा दृष्टिकोन जो आहे तुमच्यावरती तो हाच राहणार की परमेश्वर त्याला म्हणाला 16व्या वचनामध्ये, खरोखर मी तुझ्या बरोबर असेन.
हालेलुया. कोणी म्हणेल काय, खरंच परमेश्वर बाप्पा तू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. माझ्या शक्तीने नाही किंवा माझ्या ताकदीने नाही, पण परमेश्वराच्या आत्म्याने सर्व काही करण्यास मी समर्थ आहे. हालेलुया. कारण की तो आज प्रत्येकाला म्हणत आहे की खरोखर मी तुझ्या बरोबर असेन. हालेलुया. ना केवळ आहे, ना केवळ होतो, परंतु मी सदा सर्वदा तुझ्या बरोबर असेन. हालेलुया. आणि पुढे तो म्हणतो, जसे एका माणसाला मारावे तसे एक जात साऱ्या मिद्यानाला तू मारशील. हालेलुया. तो काय म्हणतोय की जसा एका व्यक्तीला आपण मारू शकतो, समजा माझी ताकद आहे एका व्यक्तीला मारण्याची, तर परमेश्वर त्याला काय आशीर्वाद देते किंवा त्याला शब्द काय देते की जसा एका व्यक्तीला मारता येतं तसं तू सर्व मिद्यानाला एका पुरुषासारखा मारशील. हालेलुया. ती ताकद परमेश्वर आज तुमच्यावरती देखील देते प्रियांनो, की जसं आपण म्हणतो की शैतानाचे पूर्णपणे एक त्यांचा थवा आहे किंवा सैन्य आहे त्याचं, परंतु परमेश्वर आपल्याला आशीर्वाद आज देत आहे की जसं एका पुरुषाला मारायचं तसं तुम्ही पूर्ण त्या शैतानाच्या त्या पूर्ण जे काही त्यांचं हे असेल, त्यांचं सैन्य असेल, त्याला एका पुरुषासारखं परमेश्वर तुम्हाला मारण्याची आज शक्ती देते प्रियांनो. का? फक्त एकच कंडिशन आहे, ती म्हणजे परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. कोण कोण विश्वास येतो की हो परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया. परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया. तर अशा प्रकारे आपण पाहिलं प्रियांनो, एकदम एक सामर्थ्यशाली वचन परमेश्वर जसं गिदोनाला त्यावेळेस दिला, आज तेच वचन परमेश्वर आज आपल्याला देत आहे की जर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवसाल आणि मी जर तुमच्या बरोबर असेल तर तुम्ही सर्व काही करण्यास समर्थ आहात. हालेलुया. या दोन गोष्टी आपण पाहिल्या. आता तिसरं बघूया आपण की परमेश्वर आणखी कशा प्रकारे आपल्या सोबत आहे. पहिला शमूएल याचा 17वा अध्याय. ही कदाचित गोष्ट अनेक वेळा तुम्ही वाचली असेल. ही गोष्ट आहे दावीद आणि गोलियाताची. हालेलुया. इथे देखील स्थिती परत तीच युद्धाची झालेली आहे की पलिष्टी जे लोक आहेत ते इस्रायलावरती उठून आलेले आहेत आणि ते चढून आले की आम्ही आता हा देश, तुमचे जे काही असेल ते सर्व काही आम्ही पाडून टाकू, सर्व काही हे करून टाकू. आणि त्यांनी जो सगळ्यात पुढं जो उभा केला तो म्हणजे गोलियात. हालेलुया. तो शरीराने एकदम धिप्पाड असा, त्याला बघूनच सर्व काही भयभीत झाले, पळून गेले. अरे बापरे, की हा एवढा मोठा, आम्ही नाही लढू शकत त्याच्यासोबत. हालेलुया. इथे देखील हे गोष्ट विसरले. इतक्या वेळेस परमेश्वराने त्यांना सोडवलं. आधी आपण बघितलं, कारण की परमेश्वर त्यांच्या बरोबर होता. एका व्यक्तीकडून परमेश्वराने मिद्यानी लोकांपासून पूर्ण इस्रायल सोडवली, पण तरी देखील परत एकदा ही स्थिती झालेली आहे की ते विसरून गेले की आमच्या बरोबर परमेश्वर आहे. हालेलुया. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, गोलियात समोर आल्यामुळे सर्व काही भयभीत झाले आणि आता ते लढण्यास असमर्थ असे झाले. तर 17वा अध्याय 24व्या वचनामध्ये आपण बघूया की ते काय झाले म्हणून. त्या पुरुषास पाहताच सर्व इस्रायल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्या पुढून पळून गेले. हालेलुया. काय झाले? पळून गेले. आम्हाला नाही लढता येणार ह्या गोलियाता बरोबर. हालेलुया. ते विसरले की आमच्या बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. ते विसरून गेले प्रियांनो. हालेलुया. मग 32व्या वचनापासून बघूया आपण पुढे. तिथे एक जण आला, तो म्हणजे दावीद, आणि तो काय म्हणतोय, शौलाला. मग दावीद शौलास म्हणाला, त्या पलिष्ट्यामुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये, आपला दास येऊन त्याशी लढेल. हालेलुया. बघा आता दावीद काय म्हणतोय, मी येऊन त्याशी लढेल. सगळ्यात छोटा जो कनिष्ठ, सगळ्यात लहान जो होता, जो ताकदीने देखील काहीच नाहीये, आणि तो काय म्हणतोय शौलाजवळ येऊन की मी लढेल त्या गोलियाता बरोबर. हालेलुया. हा काय बघत आहे? स्वतःकडे बघत नाही, स्वतःच्या ताकदीवर त्याचा विश्वास नाही, परंतु त्याचा एक विश्वास आहे की त्याला काय माहिती आहे, माझ्या बरोबर परमेश्वर आहे. हालेलुया. पूर्ण इस्रायल प्रजा विसरून गेले की आमच्या बरोबर कोण आहे माहिती नाही आम्हाला, आम्ही आमचेच राहिलो आता फक्त. परंतु एक विश्वासू तिथे होता, तो होता दावीद, आणि तो म्हणतो की मी लढेल त्या त्या गोलियाताबरोबर. हालेलुया. 33 पासून पुढे बघूया आपण. शौल दाविदास म्हणाला, या पलिष्ठांशी लढण्यास तू समर्थ नाहीस. हालेलुया.
काय म्हणतंय, तू समर्थ नाहीयेस. इथे वापस आपण पहिल्या स्टोरीमध्ये काय पाहिलं, जे अर्धे लोक होते जे कनान देशामध्ये पाठवले होते ते पण हाच शब्द बोलत होते की तू समर्थ नाहीये, तू समर्थ नाहीये, तू करू शकत नाही ही गोष्ट. आणि शौल देखील काय म्हणत आहे, राजा असून तो काय म्हणतोय दावीदाला, अरे बाबा तू समर्थ नाहीये. हालेलुया. असे खचवण्याचे खूप प्रयत्न शैतान अनेक वेळा प्रत्येकाला करत राहील, कारण की तो आहेच तसा. त्याचा प्रयत्न हाच आहे की त्याला माहिती की प्रत्येक परमेश्वराने बनवलेला व्यक्ती त्याच्या विश्वासाने सर्व काही करण्यास समर्थ आहे. आणि हीच गोष्ट शैतानाला लपवायची आहे त्याच्या विश्वासणाऱ्यांपासनं आणि त्यांच्या मनामध्ये टाकायची की तू समर्थ नाहीये म्हणून. हालेलुया. आणि शौल देखील हेच म्हणत आहे की तू समर्थ नाहीये. हालेलुया. पुढे काय म्हणतो तो 33 मध्येच, कारण तू केवळ तरुण आहे आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे. तो देखील काय बघत आहे, शरीर बघत आहे त्याचं, की तू लहान आहेस, तरुण आहेस आणखी. आणि तो जो आहे गोलियात तो कसलेला योद्धा आहे. दावीद शौलास म्हणाला, आता दावीद काय म्हणतो, आपला दास आपल्या बापांची शेरडी मेंढरे राखीत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले. तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारले आणि कोकरास त्याच्या जबड्यातून सोडवले. मजवर त्याने झडप घातली तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हाणून ठार केले. आपल्या दासाने त्या सिंहास व अस्वलास मारून टाकले. हा असुंती पलिष्टी त्या दोहांपैकी एक सारखा ठरेल, कारण जिवंत देवाच्या सेनास तुच्छ लेखिले आहे. हालेलुया. त्या पलिष्ठाने काय केलं, जिवंत देवाच्या सैन्यास तुच्छ लेखलेलं आहे. हालेलुया. ही गोष्ट दावीदाला पटलेली नव्हती की त्याने जे जिवंत देवाचे सैनिक आहेत, जे सैन्य आहे, त्यांना तो तुच्छ लेखत आहे. हालेलुया. म्हणून तो काय म्हणतोय, मी लढेल त्या पलिष्ठांशी, मी लढेल गोलियतासोबत. हालेलुया. तो काय आणखी उदाहरण देतोय की अनेक वेळा माझे शेरडे मेंढरे सिंह घेऊन गेला आणि मी पाठलाग करून सिंहाला देखील फाडून टाकलंय. हालेलुया. कारण की त्याला माहिती होतं की माझ्याबरोबर परमेश्वर आहे. 37 मध्ये तो म्हणतोय, दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला ह्या पलिष्ठांच्या हातातून सोडविल. तेव्हा शौल दावीदास म्हणाला, जा परमेश्वर तुझ्या बरोबर असो. हालेलुया. काय म्हणत आहे, शौल शेवटी कन्व्हिन्स झाला की हो परमेश्वर तुझ्या बरोबर असो. हालेलुया. कारण की दावीद विश्वासामध्ये खंबीर होता. जरी पलिष्ठी संख्येने खूप होते, जरी गोलियात त्याच्यासमोर एक मोठा बलाढ्य होता, परंतु तो त्याला देखील बघत नव्हता, त्याला जुमानत देखील नव्हता की अरे बापरे गोलियात एवढा मोठा आहे, मी कोणत्या हत्याराने त्याच्याशी लढू, मी तलवार घेऊ का मी काय घेऊ, त्याने कोणताही विचार केला नाही. त्याला माहिती होतं की माझ्याबरोबर जर परमेश्वर आहे तर कुठलाही मोठा सैन्य जरी माझ्यासमोर आला तरी देखील मी त्याला मारू शकेल, कारण की माझ्यासोबत जो लढत आहे तो खूप महान आहे, तो मोठा आहे. हालेलुया. आणि तो सर्व काही मला जिंकून देईल. हालेलुया. आणि मग पुढे तर तुम्हाला माहितीच आहे की दावीद गेला आणि फक्त त्याला पूर्ण पेहराव शौलाने घातला, सर्व चिलखत वगैरे घातली, परंतु त्याला ते काहीच नाही जमलं. त्यांनी फक्त काय घेतले, दगड घेतले नालीमधून आणि त्या दगडाने त्याने गोलियताला मारून पाडलं आणि त्याचं जे काही धड होतं ते सर्व काही वेगळं करून टाकलं आणि त्याने विजय मिळवला त्या शैतानावरती, त्या गोलियतावरती आणि त्या पलिष्ठी लोकांवरती. हालेलुया. हे कोणाच्या ताकदीने झालंय? फक्त परमेश्वराच्या ताकदीने झालेलं आहे. आज जर तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या शक्तीने करण्याचा प्रयत्न करत असाल, तुमच्या बुद्धीने करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा तुमच्या ताकदीने की मी हे माझ्या ताकदीने पार करेल, परंतु मला तुम्हाला सांगू द्या की अनेक वेळा तुम्ही प्रयत्न करसाल तसे, पण तुम्ही फेल होऊन जासाल. पण जर तुम्ही परमेश्वराला तुमच्या बरोबर घेऊन ते काम करसाल आणि परमेश्वराच्या शक्तीने करसाल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही प्रियांनो. तर तुम्ही कुठल्याही मोठ्यातला मोठा जरी तुमच्या समोर गोलियात उभा असेल, परंतु देवाच्या सामर्थ्याने तुम्ही ते पार करू शकाल. हालेलुया. हालेलुया. आता ह्या गोष्टीमुळे काय झालेलं आहे की गोलियात मेल्यानंतर मग काय झालंय, आपण 52व्या वचनामध्ये बघूया, 17:52 मध्ये. मग इस्रायल व यहुदी उठले, 17वा अध्याय आणि त्याचं 52 वचन. मग इस्रायल व यहुदी उठले आणि रणशब्द करीत गत व एक्रोन यांच्या वेशीपर्यंत पलिष्ठांचा पाठलाग करीत गेले आणि पलिष्ठी शारईमाच्या वाटेत गत व एक्रोत येथवर घायाळ होऊन पडले. हालेलुया. कोण?
हेच जे पलिष्टी जे येऊन समोर थांबले होते, मजाक उडवायचे, इस्रायली लोकांच्या देवाचा मजाक उडवायचे, आज तेच काय निघाले, पळत सुटले. अरे बापरे, आमच्या मागं हे लागलेले आहेत. हालेलुया. हा परिणाम झाला त्या गोलियताला मारण्याचा प्रियांनो, की जेव्हा गोलियत ठार झाला तेव्हा आपले जे इस्रायली लोक होते ते विश्वासाने उठले आणि त्यांना मग कळलं की परमेश्वर आता आपल्या बरोबर आहे. आणि मग ते त्यांच्या मागं लागले आणि सगळे ते पळत सुटले की आपलं काही आता खरं नाही, आणि ते सर्व काही घायल झाले. हालेलुया. आज देखील आपल्याला तसंच त्या लोकांप्रमाणे उठायचं आहे, त्या यहुदी त्या इस्रायली लोकांप्रमाणे, आणि त्या शैतानाचा पाठलाग करून आपल्याला त्याला ठार करायचं आहे. हालेलुया. मग आता तुम्हाला वाटत असेल ठार तर करेल, परंतु गोलियत जर आमच्या समोर आहे तर कसं? आज आपला गोलियत कोण आहे? तो शैतान आहे प्रियांनो. आणि मला तुम्हाला सांगू द्या की जसा गोलियताला मारून टाकलं दाविदाने, तसं आपलं देखील आज जे युद्ध आहे, आपण जे लढत आहोत, त्या गोलियताला म्हणजे त्या शैतानाचं देखील जे सर आहे, जे धड आहे, परमेश्वराने किंवा आपल्या येशूने त्या क्रूस खांबावरती ठेचलेलं आहे प्रियांनो. हालेलुया. म्हणजे आपला जो शत्रू होता त्याचं देखील धड त्या परमेश्वराने, त्या येशू ख्रिस्ताने त्या क्रूस खांबावरती कधीच ठेचलेला आहे प्रियांनो. हालेलुया. म्हणून येशू देखील म्हटलं होतं की हे मरणा तुझी नांगी कुठे आहे आता. हालेलुया. त्या येशू ख्रिस्ताने देखील आता आपल्यासाठी तो दाविदाला मारलेला आहे. आणि आज देखील, म्हणून आज परमेश्वर किंवा येशू आपल्याला म्हणत आहे की जसं तुमचा शत्रू तो गोलियत, तो शैतान हारलेला आहे, तुम्हाला देखील आज उठायचं आहे, बळकट व्हायचं आहे, आणि तुम्हाला तुमच्या बाहू मजबूत करून तुम्हाला देखील त्या विश्वासात उठायचं आहे. आणि तुम्हाला हे जाणायचं आहे की तुमचं जे युद्ध आहे त्या युद्धामध्ये तुम्ही असं युद्ध लढत आहात की ज्यामध्ये शत्रू आधीच हरलेला आहे. हालेलुया. तो शत्रू पूर्वीचाच कधीचा हरलेला आहे, परंतु फक्त आपल्याला जाणण्याची आज गरज आहे की माझ्याबरोबर परमेश्वर आहे. हालेलुया. किती लोक आज म्हणतील आजपासनं की जर कुठलीही समस्या माझ्या समोर असेल, मी कधीच विसरणार नाही की परमेश्वर माझ्याबरोबर आहे. हालेलुया. प्रयत्न होतील शैतानाकडनं तुम्हाला खचवण्याचा, आजूबाजूचे येतील. आज स्थिती आजची हीच चालू आहे प्रियांनो. न्यूजवरची देखील तुम्ही बघत आहात, कित्येक लोक आज ख्रिस्ती लोकांना वेगवेगळे शब्द बोलत आहेत. तुम्ही पैसे देऊन धर्मांतरण केलं, तुम्ही ह्या अशा गोष्टी केल्या. हे काय गोष्टी चालू आहेत? ह्याच गोष्टी चालू आहेत की जे विश्वासू लोक आहेत त्यांना कसं खच्चीकरण त्यांचं करावं, जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांचं कसं खच्चीकरण करता यावं, हीच आजची पण देखील स्थिती आहे प्रियांनो. म्हणून ही गोष्ट तुम्हाला आपल्याला आज खूप महत्त्वाची आहे समजणं की चहूकडून जरी विरोध असेल, परंतु आपल्याला एक गोष्ट विसरायची नाही की परमेश्वर माझ्याबरोबर आहे. हालेलुया. जर ही गोष्ट आपल्या मनामध्ये असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारची लढाई द्यायची देखील गरज पडणार नाही, कारण की आपण ऑलरेडी विजयी असे आहोत. हालेलुया. आपला राजा विजयी आहे आणि आपल्याला देखील त्यांनी विजय दिलेला आहे खूप आधीचाच. हालेलुया. म्हणून आपल्याला ते तोंड बंद करायचे आहेत जे आपल्या विश्वासाला खचवण्याचा प्रयत्न करतात. हालेलुया. येशूने देखील हेच काम केलेलं आहे. जेव्हा याईरची मुलगी वारलेली होती, मेलेली होती, त्या ठिकाणी देखील असं आपण बघतो की अनेक विलाप करणारे लोक आलेले तिथे होते, खूप विलाप करत होते, मेली मेली. जेव्हा येशू तिथे गेला तर सर्वप्रथम त्याने काय केले? ते विलाप करणारे बाहेर काढले. हालेलुया. कारण की येशूला देखील माहिती आहे हे जे लोक आहेत जे विलाप करतात, जे अविश्वास आणण्याचा प्रयत्न करतात, हे खूप खच्चीकरण करणारे लोक आहेत. सर्वप्रथम आधी याला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे. जे तुमच्या मनामध्ये विश्वास आणण्याचा प्रयत्न करतील ते जर बाहेर केलं, त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की याईराच्या मुलीला जी मेलेली होती, येशूने तिला जिवंत असं केलेलं आहे. हालेलुया. तीच गोष्ट आज आपल्याला खूप महत्त्वाची आहे समजणं की माझ्याबरोबर परमेश्वर आहे. आणि जर माझ्याबरोबर परमेश्वर आहे तर सर्व काही करण्यास मी समर्थ आहे, कारण की मला शक्ती देणारा, मला सामर्थ्य देणारा माझा परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. कोण कोण म्हणेल माझ्याबरोबर की माझ्याबरोबर परमेश्वर आहे, माझ्याबरोबर परमेश्वर आहे, माझ्याबरोबर परमेश्वर आहे. आपल्या मनावर आपल्याला बिंबवायचं आहे की माझ्याबरोबर परमेश्वर आहे. इथून पुढे जर कधीही अशी स्थिती तुमच्या जीवनामध्ये निर्माण झाली तर तुम्हाला एक समजलं पाहिजे की माझ्याबरोबर परमेश्वर आहे. हालेलुया. माझी एक छोटीशी साक्ष देतो मी आणि हा मेसेज आजचा संपवतो की काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी ॲक्च्युली जेव्हा निशांत खोकर आपल्याकडे आले होते तर त्यांची मीटिंग झाल्यानंतर मी पुण्याला आलो होतो ॲक्च्युली. तर माझी आणि माझ्या वाईफने आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं लोणावळ्या साईडला. तर त्या ठिकाणी आम्हाला जाण्यासाठी रात्रीला खूप उशीर झाला ॲक्च्युली. आणि मी नवीन त्या भागामध्ये जात होतो तर मला माहिती नव्हतं तिथे कशा प्रकारची स्थिती असते, रात्रीच्या वेळेस काय असते. तर मी
माझी वाईफ पूजा आणि लेकरू म्हणजे अनुग्रह खूप लहान होतं त्यावेळेस. तर आम्ही तिघेच निघालो कारमध्ये. तर जात असताना अर्धा रस्ता आम्ही पार केला तर काहीच नाही, व्यवस्थित सर्व होतं. परंतु जसं आम्ही थोडं जवळ गेलो आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं, तर त्यावेळेस हिवाळा होता आणि हिवाळा असल्या कारणाने इतके धुकं पसरले त्या ठिकाणी की मला समोरचं काहीच दिसू नाही लागलं की रस्ताच. आणि मी ज्या ठिकाणात होतो तर तो एक हे होतं, काय म्हणतात, घाट असतात ना, घाट. तर घाटामध्ये रस्ता एवढा छोटासा आणि एकदम जंगलमध्ये आम्ही तिघच जण. आमच्या ना आजूबाजूला घरं नाही कुठले, काहीच नाही. आधी मी गाडी चालवत होतो, मला समोरचं काहीच दिसून नाही लागलं की काय दिसत का नाही. मला वाटलं हवा वगैरे काही लागली का त्याला. मग मी थोडासा काच खाली केला तर बघतो बाहेर तर पूर्ण धुकेच. मला घरं देखील दिसत नव्हते, झाड देखील नाही, काहीच नाही. रस्ता पण माहीत नाही की आजूबाजूला काहीच नाही. इतके धुकं पसरले होते रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी. आणि मनात मग मला अशी भीती आली की आता परमेश्वर मी काय करणार. एक तर वापस गाडी वळवायची प्रयत्न केला तर खाली खाई आहे, म्हणजे घाटावरती गाडी येतो, वळवता पण येत नाही. आणि मध्येच फसलो आम्ही की आता नेमकं काय करणार. तर त्या ठिकाणी असं झालं की निशान खोकरची आपली मीटिंग होती आणि तिथे मी एक वचन घेतलं होतं असं कारमध्ये लावण्यासाठी. तर मी वचन जे निवडलं होतं ते असं होतं की शेवटच्या काळी जसं येशू ख्रिस्ताचं आगमनाविषयी ते वचन होतं. परंतु मी जेव्हा घरी आलो कारमध्ये लावेल म्हटलं हे वचन, तर जेव्हा पाहिलं मी तर ते वचन निघालं की निश्चय मैं तुझे बचाऊंगा. म्हटलं अरे हे का वचन आलं, मी तर दुसरं निवडलं होतं. मग ठीक आहे जाऊ द्या. तर ते लावून दिलं मी आणि माझं लक्ष गेलं त्याच्यावरून. तर मग जेव्हा मी त्या स्थितीमध्ये होतो की आम्ही घाटावरती फसलो होतो, मी इतकं घाबरून गेलो. मी माझ्या वाईफला काही सांगितलं नाही, ती देखील घाबरली. परंतु मी जर भीती दाखवली तर ती आणखी घाबरून जाईल. आणि लेकरू माझं झोपलेलं जवळ, आम्ही तिघच जण, ना समोर गाडी ना कोणी व्यक्ती तिथे, काहीच नाही. तर मी घाबरलो, आता काय करणार. तेव्हा प्रियांनो मी हे वचन मला तिथे देखील परमेश्वराने दिले होतं की मी आहे तुझ्याबरोबर, तू भिणार नाही. मला देखील तेव्हा हे झालं होतं की हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. हालेलुया. आणि मग हे आलं आणि माझं लक्ष गेलं ते कारवरती ते लावलेलं होतं, तिथे देखील एक आणखी आलं की निश्चय मैं तुझे बचाऊंगा. हालेलुया. हे वचनाने मला इतका धीर दिला प्रियांनो की काय सांगू, की मला भीतीच माझी मनातून गेली. आणि परत मग मला समजलं की नाही, ज्या निबिड अंधकाराविषयी आपण भीतो, तर परमेश्वर म्हणतो की निबिड अंधकारामध्ये देखील मी आहे. हालेलुया. जरी आपल्याला अंधकाराची भीती वाटत असेल, परंतु त्या अंधारामध्ये देखील परमेश्वर आपला आहे. आणि ती हिम्मत मी धरली आणि गाडी पुढे चालवत राहिली, स्लो. जसं पुढे गेलो तर अचानक ते रस्त्याच्या मध्ये ते असे थोडे लावलेले होते, तर ते चमकायला लागले सगळे पुढे. तर ते चमकत होते. त्याला माझ्या लाईटनी फोकस केला आणि ते चमकत जसे होते, मग त्याला फॉलो करत आम्ही जवळपास 10 ते 15 किलोमीटर पूर्ण धुक्याचा प्रवास आम्ही पार केला. आणि व्यवस्थित सुखरूप आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते आश्चर्यचकित झाले सगळे की तुम्ही एवढ्या ह्याच्यात आलेच कसं काय, इकडे गाड्याच येत नाही ह्या टायमाला, कारण कुठलेच रस्ताच दिसत नाही. परंतु परमेश्वराने त्यावेळेस मला हे वचन दिलं. आज देखील मला तेच मनात आलं की तुम्हाला सांगावं की परमेश्वर जर तुमच्याबरोबर असेल तर अंधार असो, कुठलीही समस्या असो, तुम्ही कधीच खचणार नाही, तुम्ही कुठेच अडकणार नाही, कारण की परमेश्वर तुम्हाला सामर्थ्य देईल आणि तो निश्चय तुम्हाला वाचवेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला आपण आपल्या पायावरती उभं राहूया.